विषय मराठी इयत्ता 10वी. प्रकरण जे 5वं आहे वसंत हृदय चैत्र्य. तर हे जे गद्यपाठ आहे तो अभ्यासक्रमातून ह्या वर्षी वगळण्यात आलेला आहे. आज आपल्याला स्थूल वाचन पाहायचं आहे. स्थूल वाचन 1. बालसाहित्यिका गिरिजा कीर. आणि हा जो स्थूल वाचन आहे त्या स्थूल वाचनाचं लेखन जे केलेलं आहे त्या लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड. या स्थूल लेखनामध्ये प्रामुख्याने बालसाहित्यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. बालकुमारांचं लेखन करण्यासाठी वेगवेगळ्या कथा असतील, कादंबऱ्या, नाटिका अशा अनेक प्रकारांमध्ये विपुल लेखन केलेलं आहे ते म्हणजे गिरिजा कीर यांनी. आणि ते कशा पद्धतीने केलेलं आहे त्यावर या ठिकाणी स्थूल वाचनाच्या ज्या लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड यांनी प्रकाश टाकलेला आहे. आणि प्रसिद्ध कथालेखिका तरीही बालकुमार साहित्याकडे ते कशा प्रकारे वळलेले आहेत गिरिजा कीर हे या स्थूल वाचनामध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. गिरिजाबाईंनी विपुल लेखन केलं आहे. कथालेखिका म्हणून त्यांना साहित्य क्षेत्रात मानाचे स्थान देखील मिळालेले आहे. साधारणपणे असे लेखक बालसाहित्याकडे क्वचितच वळतात. गिरिजाबाई मात्र आवर्जून बालकुमार साहित्याकडे वळलेल्या दिसतात आणि या क्षेत्रातही त्यांनी लक्षणीय निर्मिती केली आहे. तर प्रथमतः आपण डॉक्टर विजया वाड यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. प्रसिद्ध लेखिका व बालसाहित्यिका. त्यांची कथा, कादंबऱ्या, नाटके तसेच बालांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे 117 पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्ष होत्या. विश्वकोशाच्या ग्रंथ वाचन स्पर्धांच्या कामगिरीबद्दल कोलंबा विद्यापीठाकडून D.Litt ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यांसह वेगवेगळ्या 95 पुरस्कारांनी त्यांना काय करण्यात आलेलं आहे, सन्मानित करण्यात आलेलं आहे. सन 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांचे अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश, रेखांश कादंबऱ्या, आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी कथासंग्रह, एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटके, झिपरी, बिट्टीच्या 12 बाता या बाल कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत. उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी बालकथा त्यांच्या प्रसिद्ध आहे. चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाटके इत्यादी विपुल लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे. काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात. म्हणजे काही नावं वरवरची असतात तर काही नावं आपल्या हृदयात भिडलेली असतात. मात्र गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असून हृदयांकित आहे, कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशी सर्व माध्यमातून लीलया संचार करणाऱ्या, उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या या लेखिका प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्र, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिलेली आहे. एखाद्या साहित्यकृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ समाविष्ट करण्यात आलेला आहे.
तर पहा, मागील पिढीतील एक लोकप्रिय लेखिका, प्रसन्न व प्रासादिक लेखनशैली ही त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य आहे. प्रसन्न कथाकथन शैलीसाठी त्या प्रसिद्ध आहेत. एवढंच नाही तर दैनिके, नियतकालिके यात त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. तसेच आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर सादर केलेले त्यांचे अनेक कार्यक्रम लोकप्रिय झालेले आहेत. मानवतावादी मूल्य हा त्यांच्या लेखनाचा गाभा आहे. सामाजिक वातावरण निकोप व सौहार्दपूर्ण असावे हा त्यांचा काय आहे, प्रामुख्याने दृष्टिकोन आहे. आणि तो दृष्टिकोन आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर प्रामुख्याने तो दृष्टिकोन कशा प्रकारे आहे तो या ठिकाणी आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. तर प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला जो स्थूल वाचन आहे ते स्थूल वाचन या ठिकाणी आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. तर पहा, या ठिकाणी प्रामुख्याने जो काही या ठिकाणी आपण प्रथम स्थूल वाचनाला सुरुवात करत असताना रसास्वाद म्हणजे काय नेमकं हे प्रथमतः आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे. एखादी गोष्ट आवडली तर ती का आवडली हे सांगता आलं पाहिजे, आणि एखादी गोष्ट आवडली नाही तर ती का आवडली नाही हे देखील आपल्याला काय करता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. त्या गोष्टीच्या चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषांचे विवेचन करता यायला हवे. एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणे म्हणजे काय होय, रसास्वाद होय. म्हणजे एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं, मग ते का आवडलं हे मांडणे म्हणजेच काय, रसास्वाद होय. एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट आवडली तर तिची चिकित्सा करता आली पाहिजे, अभ्यासपूर्ण विश्लेषण करता आलं पाहिजे, आणि तरच त्या आणि अशा प्रकारचं विश्लेषण केलं तर त्या ठिकाणी काय होते, समीक्षा होते. कोणत्याही साहित्यकृतीची, कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीचा, साहित्यकृतीचा रसास्वाद घेणे. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक असते. म्हणजे कोणतीही कलाकृती आपल्याला आवडली, आस्वाद घेत आहोत आपण, तर पुढील मुद्दे आपल्याला लक्षात घेणे आवश्यक. 1. पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता. मग ते पुस्तक कथा आहे, कादंबरी आहे, नाटिका आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता. 2. पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष. मग त्या पुस्तकात व्यक्तिरेखा कोणत्या प्रकारचे आहे आणि त्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेषण कशा प्रकारचे आहेत, विशेष कशा प्रकारचे आहेत आपल्याला ते पाहता आले पाहिजे. 3. व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या पाहिजे, की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत ते आपण काय केले पाहिजे, ओळखले पाहिजे. 4. कथानक आकर्षक व उत्खंडावर्धक आहे का, आणि ही कथा कशी आहे. म्हणजे कृतीचा रसास्वाद घेताना आपण ती कथानक आकर्षक आहे का, उत्कंठावर्धक आहे का हे देखील पाहिले पाहिजे. 5. काव्यसंग्रह असल्यास कवितांचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य, अर्थसौंदर्य कशातून जाणवते हे देखील आपण समजावून घेतले पाहिजे. 6. लेखकाची भाषाशैली कशी आहे हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे. 7. पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का हे देखील आपण जाणून गेलं पाहिजे. आणि सर्वात शेवटी 8. पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का. आणि अशा प्रकारे हे जर मुद्दे आपण समजून घेतले तर ते साहित्याच्या कृतीचा रसास्वाद आपल्याला काय चांगल्या प्रकारे घेता येऊ शकतो. म्हणजे रसास्वाद म्हणजे नेमकं काय, तर रसास्वादाला दुसरा शब्द आस्वाद हा सुद्धा वापरला जातो. आपण नाटक, सिनेमा पाहतो, टी व्हीवर विविध कार्यक्रम पाहतो, गाणी ऐकतो.
या सर्व कलाकृतीच होत, परंतु यांपैकी बरेच कार्यक्रम आपल्याला खूप आवडतात. मग आपण कार्यक्रमांविषयी मित्रमंडळींमध्ये भरभरून काय करतो, चर्चा करतो किंवा बोलतो. आपल्याला आवडलेल्या गोष्टी आपण घोळून सांगण्याचा आपल्या मित्रमैत्रिणींना प्रयत्न करतो आणि ते कार्यक्रम इतरांपर्यंत पोचावेत असे आपल्याला मनापासून आवडते, कारण तो कार्यक्रम आपल्याला मनापासून आवडलेला असतो. आपल्या संपूर्ण कृतीमध्ये आपण त्या कलाकृतीमधील सर्व चांगल्या गोष्टींचा समरसून आस्वाद घेतलेला असतो. आपले त्यावेळचे सगळे कथन हे एक प्रकारचे रसास्वादच होय. आता रसास्वाद म्हणजे काय हे तुम्हाला ह्या उदाहरणावरून काय झालेलं असेल, समजलेलं असेल. आता आपण या ठिकाणी काय करणार आहोत, पाठ समजून घेणार. जो काही स्थूल वाचन आहे ते स्थूल वाचन गिरजाखीर यांचं. गिरजाखीर यांनी ह्या मागील पिढीतील एक लोकप्रिय लेखिका होत्या आणि त्यांचं लेखन हे बालसाहित्यावर कशा प्रकारे झालेलं आहे. त्यांनी बालसाहित्य बालकुमारांसाठी कशा प्रकारे नाटिका, कथा, चरित्रे लिहून साहित्य लिहिलेलं आहे किंवा वेगवेगळे कथा नाटिका लिहिलेल्या आहेत, याचा आपण या ठिकाणी काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. आज मी गिरजाखीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरजाबाईंच्या लेखनात तोचपणाचा दोष अभावाने आढळत नाही. हे त्यांचे सर्वात मोठे काय आहे, यश आहे. त्यांची नाटुकली आपण वाचली तर आपल्याला असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकांच्या विश्वातील. त्यांच्या काही बालनाटिकांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले मेले गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत. म्हणजे त्यांनी भरपूर अशा बालनाटिका लिहिलेल्या आहेत आणि त्या बालनाटिकांची म्हणजे लहान मुलांसाठी या त्यांनी नाटिका लिहिलेल्या आहेत. त्या नाटिका कोणकोणत्या आहेत, तो कोणत्या वयोगटातील मुलांसाठी आहे, ते 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, हे गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 वयोगटात. तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते, कारण हा प्रांत पूर्णतया दुर्लक्षित असा आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरजाबाईंची ही बालनाटके साथच देतात. म्हणजे या ठिकाणी पहा, बालसाहित्यामध्ये बहुत करून जादू चमत्कार यावर भर असतो. गिरजाबाईंनी मात्र बालकुमारांच्या भावविश्वातील प्रसंगावर आधारलेले साहित्य निर्माण केले आहे. मग यात कुठेही आपल्याला जादू चमत्कार दिसून येत नाही, तर बालकुमारांच्या भावविश्वातील प्रसंगावर, त्यांच्या प्रसंगावर आधारलेले काय त्यांनी निर्माण केलेले आहे साहित्य. मग त्या साहित्यांचे किंवा जे साहित्य बालकांसाठी निर्माण केलेले आहे, उदाहरणार्थ आमचा आपल्या गप्पा टप्पा, चला खेळूया नाटक, साळुंकीची कहाणी, नीलराणीचा दरबार, मी कोण होणार इत्यादी त्यांनी हे बालसाहित्य लिहिलेलं आहे आणि ते सांगण्याचा त्यांनी या ठिकाणी काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते. नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी गोष्ट. घरातील मोठी माणसं घरातील मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशावेळी छोटी मुलं महत्त्वाच्या विचार विनिमय करत आहेत. मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो, तर आई बाबा शेजारी या मोठ्यांचं बसून त्यांना सहन होत नाही. पण हे सांगणार कुणाला? मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाडाच वाचू
अर्जात आणि हा अर्ज चक्क बाप्पापुढे ठेवूया. देव नक्की प्रसन्न होईल आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्ज लेखन. आणि इथे लेखिकेने काय छान तक्रारी मांडलेल्या आहेत पहा. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. बर्फ का गोला खाण्याची आजादी मिळालीच पाहिजे. भेळ खायला मिळालीच हवी. मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळीत कशी बाप्पांचे रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात त्या प्रसंगाची गंमत आली आहे. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभले आहे. छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगातून रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पत्रातून जिवंत दृश्य साकार करणे आणि बालप्रेक्षकांची मने जिंकणे ही अवघड बाब आहे, पण बाई ती लीलया या ठिकाणी पेलताना आपल्याला दिसून. या ठिकाणी ही नाटिका आहे पहा आणि या नाटिकेचं नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. म्हणजे घरातले जेव्हा बाहेर शॉपिंगसाठी म्हणा किंवा बाहेर जातात आणि बाहेर गेल्यानंतर मुलं एकत्र येतात आणि मुलं एकत्र आल्यानंतर त्यांनी बाप्पांपुढे एक अर्ज लिहिलेला आहे आणि तो अर्ज आहे एक अर्ज आहे बाप्पा. अशावेळी छोटी मुलं महत्त्वाच्या विचारविनिमय करतात आणि मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो तर आई बाबा शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग म्हणजे यांचं जे बॉसिंग असतं किंवा ते आडत असतात त्यांना सहन होत नाही. पण हे सांगणार कुणाला? मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाढाच वाचू अर्जात आणि मग ते अर्ज चक्क बाप्पाला लिहितात. बाप्पाला म्हणजे गणपती बाप्पाला. मग ते काय म्हणतात बा, देव नक्की प्रसन्न होईल आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्ज लेखन. इथे लेखिकाने काय छान तक्रारी मांडलेल्या आहे आणि हे असं जिवंत असल्यासारखी नाटिका वाटते पहा. ही नाटिका कशी वाटते? जिवंत असल्यासारखी. मग आपल्यासमोर ती घडत आहेत असं आपल्याला वाटतं. त्या ठिकाणी काय छान तक्रारी मांडलेल्या आहे. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. बर्फ का गोला खाण्याची आजादी पाहिजे. भेळ खायला मिळायलाच हवी. मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळी कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात त्या प्रसंगात गंमत आली आहे. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभले आहे. छोटे मोठे सारेच्या नाटिकेच्या प्रयोगातून रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरजाबाईंच्या नाटकात दिसून येतात, प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पत्रातून जिवंत दृश्य साकार करणे आणि बालप्रेक्षकांची मने जिंकणे ही अवघड बाब आहे, पण बाई ती लीलया पेरतात. म्हणजे मोठी माणसे मुलांच्या मनाचा विचारच करीत नाहीत. ही समस्या एक अर्ज आहे बाप्पा या नाटिकेत मांडलेली आहे. म्हणजे छोटी मुलं असतात त्यांच्या मनाचा विचार करताना दिसत नाही. गिरजाबाईंनी नाटिकेतील प्रसंगाचे चित्रण प्रभावीपणे केले आहे. त्यामुळे जिवंत प्रसंगच प्रेक्षकांसमोर घडत आहे असं या ठिकाणी वाचताना वाचकांना काय होत आहे वाटत आहे. या ठिकाणी आपण थांबूया. राहिलेला भाग पुढील तासाला पाहणार आहोत.